का नेहमी माझ्याच बाबतीत असं घडतं विक्रांत? आता काय झालं उर्मिला? काय झालं म्हणजे? त्या भिकारड्या राणीला बघितलंस ना सुटाबुटात कशी तोऱ्यात होती आपल्या समोर. तिला बघून आहे ना माझी तळपायची आग अशी मस्तकाला गेली होती. माझं डोकं भडभडायला लागलं होतं. नाही, माझ्या डोक्यात पण तिडी गेलीच होती. पण इंद्राज तिला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करतोय म्हटल्यावर आपण तरी काय बोलणार? हो ना, तो इंद्रा जसा तिला सपोर्ट करतो तसा तू मला सपोर्ट का नाही करत? म्हणजे काय बोलतेस? काय बोलतेस म्हणजे? खरं तर त्या राणीऐवजी मी सुटाबुटात असणं अपेक्षित आहे. पण मी काय करते? इथे रांदा वाडा आणि उष्टी काढा. उर्मिला, डिसिजन्स घेण्याचे हक्क आपल्या हातात नाहीयेत. हे बघ, तुझं शिक्षण वगैरे झालं जरी असलं ना तरी तिथे येऊन तू जॉब करणं मला पटत नाही. का नाही पटत? उर्मिला, आत्तापर्यंत आपण महाडिक इंडस्ट्रीजचं मालक होण्याचं स्वप्न पाहिलंय. नोकरी करून तिथे हांज्यांची घरात काय अर्थ आहे? तू बघतेस ना मी तिथे काय करतोय, माझं काय चाललंय ते. अरे पण काल आलेली ती भिकारडी मुलगी मला डोई जड झालीये. मला नको नको ते बोलतीये. आणि आता काय? मी काय बघायचं? तर ती त्या कपड्यांमध्ये बॉस सारखी जाणार आणि येणार आणि मी शांतपणे बघत बसायचं. हेच करायचंय का मी? बोल ना. अगं, तिला ते कपडे घालून मिरवताच येणार नाही. म्हणजे मला कळालं नाही. म्हणजे आज राणी जशी फॅक्टरीत गेली आहे ना तशी परत येणारच नाही. म्हणजे तू नक्की काय करणार आहेस? एक तर तिचा जीव जाईल किंवा ती अंथरुणाला कायमची खिळून राहील. एक मिनिट विक्रांत, तू नक्की काय करणार आहेस? बघशीलच तू. हे बघ विक्रांत, तू टोकाचं काही करायला जाऊ नकोस. आत्ताच त्या चिकूच्या ॲक्सिडेंटमधून कसे बसे वाचलोत आपण. जरा थंड डोक्याने विचार करूयात आणि मग ठरवूयात ना आपण काय करायचं ते. चुकतंय आपलं. आपण एकतर सगळं वातावरण किंवा आपलं मन थंड होईपर्यंत वाट बघत बसतो. मग आपल्या हातून चांगली संधी निसटून जाते. आता यापुढे संधी मिळण्याची वाट बघायची नाही तर संधी निर्माण करायची, जशी मी केली. हे बघ विक्रांत, तू नेमकं काय करणार आहेस हे मला सांगशील? त्या राणीला इंद्राची पेय व्हायची मस्ती आहे ना, तिच्याशी वाट लावतो की नाही बघ. राणीला इंद्राच्या डोक्यावरचं आयुष्यभराचं ओझं बनवून ठेवतो. काय झालं? ते मला कसतरी होतंय. का? आता का काय हे बघा ना, हे असं कसं. काय बिघडलं? तू पियेस ना माझी. तुम्हाला काय जातंय बोलायला? तुम्हाला नाही कळणार. आता होतंय मला कसं तरी. कसं तरी वाटायचं काय आहे त्यात? अगं जगाला कळू दे, हुकुमाची राणी आली आहे. मस्करी करताय? मस्करी? मला सांग, तू नाहीयेस का हुकुमाची राणी? आहेस ना? मग अगं हुकुमाची राणी काही करू शकते, हे तर काहीच नाहीये. राणी इकडे बघ. मी कोण आहे तुझा? मित्र आहात. विश्वास आहे माझ्यावर? हो. चल, फुल कॉन्फिडन्स मध्ये खाली उतर. आणि एक लक्षात ठेव, तू साधी सुधी मुलगी नाहीयेस. तू घर आणि काम दोन्ही व्यवस्थित सांभाळू शकतेस. आणि एक सांगू, या ड्रेसमध्ये खूप छान दिसतेस. ट्रस्ट मी. चल.
वेलकम सर. काल आपल्याकडे जे क्लायंट आले होते त्यांचा फीडबॅक आलाय. आपल्याला डिस्कस करून त्यांना डिटेल कळवावे लागतील. हा ठीक आहे ना, आपण डिस्कस करू आणि कळवू त्यांना. आणि एकदा आपण ते केलं तर मग ते ऑर्डर परमनंटली आपल्याला कन्फर्म होऊन जाईल. इंदिरा सर कोणाला घेऊन आल्यात? आपल्या भावाला सांगायला पाहिजे. हे कोण आहे भया? सर अहो चला ना, का थांबलोय आपण? ओके ओके, वेट वेट वेट. मी तुमची ओळख करून देतो. ही माझी नवीन पी आहे. राहतेच सांगतो मी. राणे हे बाकी बेस केलं सर. हो सर, तुम्ही राणीला कामावर घेऊन आलात, एक नंबर केलं बघा. आता राणे आले म्हणल्यावर आपलं काम कसं जोशात होणार. राणी या अशा कपड्यात आलीयस म्हटल्यावर इथले कामगार आणि काम दोन्ही पण विसरले असतील ना. काय बोलताय गजाभाऊ तुम्ही? अहो मला कामगार पण आठवतात आणि माझं काम पण व्यवस्थित जमतं. आणि ते काय आहे, आता मी इंद्रजित सरांची पी आहे ना, तर हा असा दंगा कोणीच करायचा नाही बरं का. आपलं काम व्यवस्थित करायचं सगळ्यांनी. आमचे सर खूप स्ट्रिक्ट आहेत. त्यांना कामात हायगाई झालेली अजिबात चालत नाही.